नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपला एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोलापूर SRPF चा पेपर पाहणार आहोत। नुकताच पेपर झालेला आहे आणि त्याची काही महत्त्वाची आपण उदाहरणं पाहणार आहोत। 4 ऑगस्टचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो। अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे काही प्रश्न आपण पाहणार आहोत। इथे पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे। अतिशय शॉर्ट ट्रिक्स नुसार सोडवता येते। मुलांना वेळ नाही पुरत, परंतु वेळ पुरण्यासाठी आपल्याला कोणत्या ट्रिक्सचा उपयोग करायचा आहे हे सर्वप्रथम पाहणं आवश्यक आहे। पहा, इथं दिलेलं आहे 0.8 गुणिला 0.08 गुणिला 0.008। मग पहा, याचा गुणाकार करायचा आहे। मुलांचा जर अभ्यास नसेल, बेसिक अभ्यास नसेल तर त्यांना सोडवता येणार नाही, परंतु हे आपल्याला माहित आहे की इथं काय करायचं आहे आपल्याला। तर हे 8 गुणिला 8 गुणिला 8 करायचे, म्हणजेच हे 8 चा घन आहे। 8 चा घन किती होतो तर 512। 8 चा घन किती आहे 512। आणि पॉइंट नंतर किती संख्या आहे इथं विद्यार्थी मित्रांनो, हे 2 आणि 1 3 आणि 3 6। 6 संख्या आपल्याला करायच्या पॉइंट नंतर। ऑप्शन मध्ये पहा 6 संख्या कोणत्या आहे पॉइंट नंतर। तर इथं पहा, इथं आहे 6 संख्या पॉइंट नंतर। तर हे सरळ सरळ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी। बाकी काहीही काढायचं काम नाही। अतिशय कमी वेळामध्ये आपण याला सोडवू शकतो विद्यार्थी मित्रांनो। सेकंदच लागतात सोडवण्यासाठी, फक्त आपल्याला याचा घन माहित पाहिजे होता। सहज सोडू शकतो। आणि हे पॉइंटच्या नंतरची संख्या जी आहे, आता हे तुम्हाला पूर्णपणे उत्तर मी सांगतो कशा पद्धतीने सोडवायचं आहे। पहा, पॉइंट नंतर किती अंक आहे तर 6 अंक आहेत। तर त्यापैकी 3 तर हे झाले 512 या 8 चा घन, बरोबर आहे। मग पहा, शून्य वाढवायचे कोणीकडे तर शून्य इकडे वाढवायचे आहे आपल्याला। 1 2 आणि 3 नंतर पॉइंट देऊन शून्य घ्यायचा आहे, म्हणजे पॉइंटच्या नंतर 6 अंक। अशा पद्धतीने आपण पहिल्या आन्सर सोडू शकतो विद्यार्थी मित्रांनो। इथं पहिला क्वेश्चन संपलेला आहे। आपण समोरच्या क्वेश्चनकडे जाऊ। आता विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक दुसरा आपण पाहणार आहोत। इथं आपल्याला छेद व अंशात काही उदाहरणं दिलेली आहेत, काही संख्या दिलेल्या आहेत। इथं आपल्याला क्वेश्चन मार्क दिलेला आहे। मग हा जे क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन कशा पद्धतीचा असेल तर हा प्रश्न आहे अंकमालिकेचा। आणि अंकमालिकेचा जर क्वेश्चन सोडवायचा असेल तर मग याच्यासाठी आपल्याला काहीतरी लिंक दिलेली असते, त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचा। मग पहा, इथं 7 आणि 11 मध्ये काहीतरी लिंक आहे। तर याच्यामध्ये 4 ने संख्या वाढलेली आहे। 7 आणि 4 चा फरक किती आहे, 7 आणि 11 चा फरक 4 आहे। 11 आणि 15 तला फरक किती आहे 4 चा आहे। आणि 15 आणि 19 चा फरक कितीचा आहे 4 चा, म्हणजे 4 न संख्या वाढत आहे। तर इथं जर वाढत असेल तर ही संख्या वाढत येत असताना इथं कोणती येईल तर 23 येईल। मग इथं आपल्याला पाहायचा ऑप्शन क्रमांक बी मध्ये इथं 23 दिलेला आहे। सरळ सरळ वरचंच आन्सर काढलं तरी आपल्याला समजून जाते, परंतु जर आपल्याला चेक करायचं असेल तर कशा पद्धतीने चेक करणार, आणखी बी हे एक्स्ट्राचा टाइम आपण देत आहे। परंतु पेपरमध्ये जर असे ऑप्शन असेल आणि दिलेला असेल तर डायरेक्टली याला क्लिक करून समोरच्या क्वेश्चनकडे आपल्याला जायचं आहे। परंतु पहा, काय करायचं, परत जर आपल्याला चेक करायचं असेल तर यांच्यातला फरक कितीचा आहे तर 7 चा फरक आहे, बरोबर आहे। यांच्यातला फरक कितीचा आहे तर 9 चा फरक आहे। आणि यांच्यातला फरक कितीचा आहे तर 11 चा फरक आहे। मग येणारा फरक कितीचा असेल तर 13 चा फरक असेल विद्यार्थी मित्रांनो। 37 आणि 13 50 होतात। ऑप्शन क्रमांक डी पहा, इथं आपला ऑप्शन क्रमांक डी भेटलेला आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे अतिशय कमी वेळामध्ये। आता विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकाचं उदाहरण आपण पाहणार आहोत। पहा, इथं दिलेलं आहे 3 7 23 95 आणि इथं क्वेश्चन मार्क। मग पहा, या प्रश्नाला सोडवण्यासाठी काय ट्रिक आहे तर इथं काहीतरी संख्या वाढत जात आहे, याचा अर्थ हे काहीतरी एक तर गुणाकार असेल किंवा बेरीज असेल। मग पहा, 3 आणि 7 चा काय आहे डिफरन्स काढण्यासाठी सर्वप्रथम हे समजून घ्या की याच्यात जर डिफरन्स जर काढत बसलो आपण तर इथला डिफरन्स खूप मोठा दिसत आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्याला ते गुणाकार दिलेला असेल। याचा अर्थ काय आहे, ते गुणाकार किंवा मग वर्ग संख्या असू शकते, परंतु आपण गुणाकार पहिले करून पाहू। पहा, 3 गुणिला 2 केला आपण, 3 गुणिला 2 प्लस 1 तर आपल्याला किती भेटतात 7। मग 7 गुणिला 3 केलं, 7 त्रिक 21 होतात आणि प्लस 2 केले तर 23 होतात, बरोबर आहे। मग 23 गुणिला इथं 4 घेतले प्लस इथं 3 केले तर किती भेटतात पाहू। पहा, 23 गुणिला 4 3 चौक 12, 12 2 हातचे आले 1, 4 2 8 आणि 1 9, 92 प्लस 3 95 अशाच पद्धतीची लिंक लागलेली आहे। त्यानंतर इथं 95 गुणिला 5 प्लस 4 म्हणजे 95 गुणिला 5 केलं तर 5 5 25, 25 5 हातचे आले
2 5 9 45 आणि 2 47 आणि +4 केले तर किती येतात 479 येतात. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपल्याला त्याला सोडवून पाहायचं आहे. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो चौथ्या क्रमांकाचं उदाहरण पाहणार आहोत आपण. खालील दिलेल्या पैकी विसंगत घटक ओळखा. खालील दिलेल्या संख्यापैकी विसंगत घटक ओळखायचा आहे. पहा इथं 97 दिलेला आहे, इथं 89 दिलेला आहे, इथं 85 दिलेला आहे, इथं 79 दिलेला आहे, इथं 73 दिलेला आहे, इथं 71, इथं 67. मग याच्यामध्ये पहा फरक काहीच नाही आहे. याच्यामध्ये एवढं समजायला पाहिजे की हे सर्व संख्या मूळ संख्या, फक्त याच्यामध्ये एक संयुक्त संख्या आहे. मूळ संख्या तुम्हाला माहित आहे 1ने आणि त्याच संख्येने भाग जाणारी मूळ संख्या असते, परंतु 2 पेक्षा अधिक संख्याने भाग जाणारी संख्या कोणती असते? संयुक्त संख्या आहे. मग या 85ला 1ने भाग जातो, त्यानंतर 17ने भाग जातो, त्यानंतर 5ने भाग जातो, आहे की नाही? तर अशा बरेचशा संख्येने भाग जातो, 2 पेक्षा जास्त संख्येने भाग जातो. याचा अर्थ हेच विसंगत घटक आहे. बाकी सर्व मूळ संख्या आहे. विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक आता आपण 5वा पाहणार आहोत. पहा 1/2, 2/3, 4/6, 6/9, 8/12 आणि 10/15 यापैकी विसंगत घटक ओळखा. अशा पद्धतीचा प्रश्न. मग याला सोडवायचं कसं विद्यार्थी मित्रांनो? पहा याला सोडवण्यासाठी आपण पहिले फरक चेक करायचा की अंशातला फरक काय आहे. मग इथला फरक 1 आणि 2चा फरक 1चा येतो. मग इथं 2 आणि 4चा फरक 2चा येतो. मग इथं 2चा फरक आहे, इथेही 2चा फरक आहे, अंशात 2चा फरक आहे, बरोबर आहे. परंतु इथं जे आहे याच्यामध्ये 1चाच फरक येत आहे. मग परत चेक करायचा, इथं खाली छेदातला फरक चेक करा. मग इथला फरक 1चा आहे, 2 आणि 3चा फरक 1चा आहे. मग याच्यामध्ये पहा इथला 3चा फरक आहे, इथेही 3चा फरक आहे आणि इथेही 3चा फरक आहे, 3च्या फरकाने वाढत आहे. मग हाच ऑप्शन असू शकतो विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे विसंगत घटक हाच आहे. अशा पद्धतीने असू शकतो. परंतु जर आपण कन्फर्म नसेल, आणखी बी शुअरिटी नसेल, तर आपण परत एकदा चेक करून पाहू कशा पद्धतीने येते. मग पहा प्रत्येक बुद्धिमत्तेचे काही क्वेश्चन असे असतात की त्याच्यामध्ये 2 प्रकारे उत्तर निघते. जे आयोग म्हणतो एक आणि किंवा मग त्याचे प्रश्नाचे उत्तर 2 टाईपने निघत असतात विद्यार्थी मित्रांनो. जो आयोग म्हणेल ते किंवा मग आपण काढलेलं, अशा पद्धतीचे 2 उत्तर निघत असतात. मग याला सोडवायचं कसं आहे? पहा इथं चेक करा 2/3 आहे. मग याचा 2/3 2/3 2/3 होऊ शकते का चेक करायचं. मग पहा 2 4 2 6 3 2 6 3 3 9 इथेही वर खाली भाग जाते 4 न. 4 2 8 4 3 12 इथे 5 न भाग जातो. 5 2 10 5 3 15 म्हणजे 2/3 2/3 प्रत्येक याचा ऑप्शनचं उत्तर निघत आहे. म्हणजे याचा अर्थ ऑप्शन क्रमांक एच हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके. इथं हा आपला 5वा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. समोरच्या क्वेश्चनकडे आपण जाणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो 6वा उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे. पहा खालीलपैकी अचूक पर्याय निवडा. मग पहा ACB DFE इथं क्वेश्चन मार्क आहेत 3 आणि इथं JLK आणि MON अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग याला सोडवायचं कसं? मग सर्वप्रथम याची लिंक या डी सोबत लागेल, डीची लिंक याच्यासोबत लागेल, याची लिंक याच्यासोबत लागेल आणि याची लिंक याच्यासोबत लागेल. मग पहिल्या याची लिंक पहिल्या याच्यासोबतच लागेल. मग याचा पहा एचा नंबर आहे 1, याचा नंबर आहे 4. मग याच्यातला फरक कितीचा आहे? तर याच्यातला फरक 3चा आहे. मग याच्यातलाही फरक 3चा असायला पाहिजे, इथं जी असायला पाहिजे. मग पहिल्याच क्रमांकाचा ऑप्शन आहे जी. ए ऑप्शन क्रमांकाचं आपलं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. बाकी काही काढण्याची गरज नाही, आपोआप आपल्या प्रश्नाचं उत्तर निघून जाते. तरी जर तुम्हाला चेक करायचं असेल तर मी चेक करून दाखवतो. आता पहा इथं जे आहे, मग याच्यातला फरक पहा. आता दुसऱ्या क्रमांकाचा अंक आपण पाहू. मग हे 3 आहे, हे 6 आहे, याचा अंक 6 आहे, याचा अंक 9 यायला पाहिजे. 9 नंबरवर आय आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. जर तुम्हाला शेवटचंही चेक करायचं काम पडलं तर चेक करायचा काही प्रॉब्लेम नाही. परंतु आपण एक जरी अंक चेक केला आणि आपण ऑप्शन चेक केलं तर इथं आपण ऑप्शन कट पद्धत वापरू शकतो आणि ऑप्शन कट पद्धतीमुळे आपला टाइम वाचतो विद्यार्थी मित्रांनो. अतिशय सोपी पद्धत असते. फक्त जिथं जे अंक आले त्या हिशोबाने आपल्याला घ्यावं लागते. ओके. तरी आपण एकदा चेक करू. मग या बीचा पाहू आपण. बीचा नंबर आहे 2, याचा नंबर आहे 5. 2 या ईचा नंबर आहे 5, इथला नंबर यायला पाहिजे. मग याच्यातला फरक पहा 3चा आहे. मग 5 आणि 3 8, 8व्या क्रमांकावर एच यायला पाहिजे. एच आहे विद्यार्थी मित्रांनो इथं. म्हणजे ऑप्शन क्रमांक
एस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक 7 आपण पाहणार आहोत. एका वाहनतळावरील स्कूटरच्या पुढे 26 आणि मागे 9 वाहने असल्यास तेथे एकूण वाहने किती? इथं आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. मग याला कसं सोडवायचं पहा. 26 पुढे आहे प्लस 9 मागे आहे आणि स्कूटर 1 असे मिळून सर्वांची बेरीज करून टाकायची. मग पहा 9 1 10 आणि 6 16शी 6 च्याला 1 इथं झाले 36 वाहने असतील तिथे. एकूण वाहने किती? तर 36. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सर्वांचीच बेरीज करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक 8 तुमच्या स्क्रीनवर आहे. पहा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मुलांनाही सोडवता येत नाही. 100 पुस्तकांच्या गठ्ठ्यात मराठी, गणित, हिंदी, इंग्रजी या क्रमाने पुस्तके ठेवल्यास 59व्या क्रमांकावर कोणत्या विषयाचे पुस्तक असेल? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. इथं आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. मराठी, गणित, हिंदी, इंग्रजी अशा पद्धतीचे ऑप्शन आहे. मग याला सोडवायचं कसं विद्यार्थी मित्रांनो? पहा, याला सोडवण्याची एक टेक्निक आहे. तर या 59ला 4 ने भागणे, कारण विषय किती आहे? 1 2 3 4 आणि ही क्रमवारीच विषय घ्यायचे आहे आपल्याला. तर 4 ने भागायचा आहे. 4 1 4, 4 1 4 उरला 1, 4 चौक 16 म्हणजे इथं उरतात किती? 3. मग तिसऱ्या क्रमांकावर पुस्तक कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो? मग मराठी, हिंदी आणि त्याच्यानंतर मराठी, गणित आणि हिंदी. पहा, हे पहिल्या क्रमांकाचं, हे दुसऱ्या क्रमांकाचं आणि हिंदी तिसऱ्या क्रमांकाचं, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. तिसऱ्या क्रमांकावर पुस्तक कोणतं आहे? तर हिंदी.